सर्वांना श्री स्वामी समर्थ। मला असे वाटले की स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर मला जे काही अनुभव आले ते तुमच्याशी शेअर करावे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे। स्वामी सेवेमध्ये येण्याच्या आधी म्हणजेच स्वामी सेवा सुरू होण्याच्या आधी मी खूप गणपतीची भक्त होते। मी गणपतीची खूप सेवा करायचे आणि मला चांगले रिझल्टसुद्धा आले, कारण माझा मुलगाही गणपतीच्या दिवशीच जन्मला। नंतर गणपतीची सेवा करणे, गणपतीचा जप करणे, दर संकष्टी चतुर्थीला मी गणपतीला अष्टविनायकांपैकी एक सिद्धटेकचा गणपती आहे, तर त्या गणपतीला मी जायचे, कारण आमचं गाव तिथून जवळच होतं। त्याच्यानंतर हळूहळू मी असेच यूट्यूबचे व्हिडिओ बघत होते। बघता बघता मला स्वामींची सेवा करण्याची खूप इच्छा झाली। मी स्वामींचे अनुभव बघायचे आणि मलाही वाटलं की मी स्वामीची सेवा सुरू करावी, आणि मी स्वामींच्या सेवेला सुरुवात केली। एक दिवस मनात आला की स्वामींची सेवा करताना एक संकल्पयुक्त सेवा करावी, म्हणून मी ठरवलं। आमच्या गावात तर काही केंद्र नव्हतं, स्वामींचं केंद्र नसल्यामुळं मी आमच्या गावामध्ये असणारं दत्ताचं मंदिर आहे, त्या दत्ताच्या मंदिरामध्ये जाऊन संकल्प करण्याचा ठरवला। तर तो दिवस होता मंगळवार, आणि मी म्हटलं की आज दत्ताच्या मंदिरात जायचं, संकल्प करायचा। पण जात असताना माझ्या सासूबाई म्हणल्या की आपल्या गावामध्ये महाकालीचं मंदिर आहे, तर तू तिथं जा आणि काय कर, आज ओटी भर, मंगळवार आहे आणि मग तुला दत्ताच्या मंदिरात जायचं आहे तर जा। आणि मी गावामध्ये गेले तर तिथं स्वामींची आरती चालू होती, आणि ती दुसरीच आरती होती। म्हणजे एक मंगळवारी तिथं आरती सुरू झाली होती, आणि दुसरा मंगळवार होता की जो मी तिथं गेले। आणि तिथं गेल्यानंतर ते स्वामींची आरती बघितल्यानंतर मला खूप आनंद झाला, आणि त्या आरतीला मी थांबले। आरती झाल्यानंतर मी संकल्प केला आणि स्वामींसमोर संकल्प केला आणि घरी आले। तिथून पुढं माझी सुरुवात झाली, परंतु बरेच गोष्टी मला काही माहीत नव्हत्या की स्वामींची सेवा कशी करायची। मग जसजशी मी ते केंद्रामध्ये दर मंगळवारी आरतीला जायला लागले, तेव्हा मला समजलं की 3 अध्याय आणि रोज 11 माळी जप करायचा। मग मी 3 माळी 11 माळी 3 अध्याय आणि 11 माळी जप करू लागले। जप केल्यानंतर मला खूप प्रसन्न वाटायचं। मग मी रोज दर मंगळवारी आरतीला जायचे, 3 माळी जप आणि 3 माळी अध्याय आणि 11 माळी जप करायचे। 3 अध्याय आणि 11 माळी जप करत होते। दर मंगळवारी मी केंद्रात तर आरतीला जातच होते, परंतु गेल्यानंतर एक मनामध्ये आले की आपण स्वामींचे 11 गुरुवार करूया। आणि हे गुरुवार धरल्यानंतर मला गुरुवारी खूपच मला प्रसन्न वाटायचे। मात्र हे गुरुवार चालू असताना एकदा माझ्या मुलाला खूप ताप आला। ताप आल्यानंतर त्याचा ताप 102, 103 असा वाढतच होता, आणि तो काही कमी होत नव्हता। आम्ही त्याला 2 वेळा दवाखान्यात पण नेलं, पण डॉक्टरांनी एकदा औषधं दिली, ती घेतली। ती घेतल्यानंतरही त्याला काही बरं वाटत नव्हतं। नंतर आम्ही परत दवाखान्यात नेलं, तर डॉक्टरांनी औषधं बदलून दिली। औषधं बदलून दिल्यानंतरही त्याला काही फरक वाटत नव्हता, अगदी ताप जास्तच वाढत होता। रात्री तर तो झोपायचाच नाही, कारण ताप एवढा वाटायचा, आणि पूर्ण डोकंही गरम गरम वाटायचं, आणि मनामध्ये यायचं की हा ताप तर मेंदूला तर नाही ना जायचा, कारण तापच तेवढा होता। नंतर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवायचो रात्रभर, तरीही ताप नाही। रात्रीमध्ये 2दा औषध तर आम्ही 2दा दिलं, तरीही ताप कमी होत नव्हता। मग मात्र डॉक्टर म्हणले त्याला दुसऱ्या दवाखान्यामध्ये घेऊन जा। ज्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं दुसऱ्या दवाखान्यामध्ये घेऊन जा, तेव्हा मात्र आम्ही घाबरलो। मग त्या रात्री पण खूप ताप होता। दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दवाखान्यात न्यायचं होतं। टेन्शन वाटत होतं की आता दुसऱ्या दवाखान्यात न्यायचं, काय आहे काय नाही ह्याची तर भीती होतीच। मात्र नंतर मी काय केलं, तारक मंत्राचं तीर्थ बनवलं। तारक मंत्राचं तीर्थ बनवून पूर्ण अंगाला त्याच्या काय केलं, त्या तीर्थानं चोळलं आणि पाणी लावलं, आणि ते तीर्थ लावल्यानंतर हळूहळू त्याला काय झालं, बरं वाटायला लागलं, आणि पूर्ण अंगाला घाम येऊ लागला। म्हणजे औषध देऊन मला वाटायचं औषध दिल्यानंतर असा घाम येईल, पण तसा घाम औषधाने नाही आला। मात्र ते तीर्थ लावल्यानंतर त्याच्या बॉडीमधून सगळा घाम बाहेर पडला, आणि त्याला बरं वाटायला लागलं।
तरीही एक मनामध्ये शंका होती. डॉक्टरांनी सांगितलेलं की दवाखान्यात घेऊन जा म्हणून त्याला दुसऱ्या. आम्ही त्या दवाखान्यामध्ये घेऊन गेलो. घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी चेकअप केलं तर डॉक्टरांनी सांगितलं ही लक्षणं सगळी न्यूमोनियाची आहेत. त्याला कदाचित न्यूमोनिया असेल, परंतु तुम्ही ब्लड टेस्ट करा आणि नंतर आपण ठरवूया. नंतर आम्ही ब्लड टेस्ट करायला गेलो. मनामध्ये खूप भीती होती आणि टेस्टमध्येही सांगितलं डॉक्टरांनी की न्यूमोनिया आहे. लक्षणं ही न्यूमोनियाची आहेत. मात्र आपण त्याला औषधं देऊया. औषधावर काय होईल, कंट्रोल होईल. आणि जर त्या औषधं देऊनही त्याला बरं नाही वाटलं तर मात्र त्याला ॲडमिट करावं लागेल. मात्र मी तारक मंत्राचं तीर्थ त्याला प्यायला देत होते आणि त्यानंतर त्याला खूप बरं वाटलं. म्हणजे ॲडमिट करावं नाही लागलं. हा एक मला जेव्हा गुरुवार चालू होते तेव्हा एक आलेला 11 गुरुवार निर्विघ्नपणे पार पडले आणि कोणतंही संकट आलं नाही. जे काही संकट येते ते मात्र स्वामी तारतात. म्हणून तर म्हणतात स्वामी भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आम्ही 11 गुरुवारचं उद्यापन देखील केलं. माझा दुसरा अनुभव सांगायचा म्हणजे आमच्या केंद्रामध्ये दादांनी सांगितलं होतं की आपल्या शेतामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी धरित्रीची ओटी भरायची. तर धरित्रीची ओटी भरत असताना तिथं 1 फुटाचा खड्डा खोदायचा. त्याच्यामध्ये शेण, गोमूत्र शिंपडून तिथे वडाचं पान, नारळ म्हणजे ओटी भरायची होती पूर्ण. ती ओटी भरून तिथं स्वामींचा जप 1 माळ करायची होती. ऐक्य मंत्र व नवान्नू मंत्र म्हणायचं होतं आणि ती ओटी भरली. आणि दादांनी सांगितलं होतं ही ओटी भरल्यानंतर आपल्या शेतामध्ये नेहमीपेक्षा नक्कीच जास्त उत्पन्न होतं. आणि खरंच आमच्या शेतामध्ये नेहमीपेक्षाही जास्त उत्पन्न निघालं. आणि आमचं शेत हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. तरीही आमच्या शेतामध्ये त्या वर्षी 2 पिके निघली. हा एक आलेला मला अनुभव आहे. आणि हे अनुभव शेअर करण्याचं एकमेव कारण की माझा अनुभव बघून आणखी कोणीतरी एक स्वामींचा सेवेकरी घडेल हा त्याच्यामागचा हेतू आहे. त्यामुळं जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे अनुभव शेअर करा, जेणेकरून आपल्या स्वामी महाराजांचे अधिकच सेवेकरी घडतील. आता हा व्हिडिओ खूपच लॉंग होत आहे, तर राहिलेले अनुभव मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तुमच्याशी शेअर करेन. अनुभव शेअर करायचे असेल तर मला कमेंट करा. आपण तुमचेही अनुभव शेअर करू. आणि अनुभव आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.